आणि बुलेटिनच्या सुरुवातीला ही एक मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे आपल्याला समजतंय। संसद भवन परिसरात ओवैसी यांच्यावर हल्ला झाला आहे। गोरख नावाच्या एका व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय आणि नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा तो कार्यकर्ता असल्याचा आरोप होतो आहे। पण ओवैसी यांनी जो दावा केलाय त्यानुसार मला मारहाण झाली नाही असं ते म्हणतात। फक्त प्रसिद्धीसाठीचा हा प्रयत्न असल्याचा आरोप ओवैसी यांनी केलेला आहे। मनोज सातवी आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत। मनोज, असदुद्दीन ओवैसी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय आणि त्याच्यानंतर सुद्धा उलटसुलट चर्चा रंगलेली दिसते आपल्याला। एकीकडे ओवैसी स्वतः म्हणतात हल्ल्याचा प्रयत्न झाला नाहीये, हे फक्त प्रसिद्धीसाठी। नेमकं काय होतंय? रुजिता, संसद भवन परिसरातच हा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी आहेत यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती दिलेली आहे की एक शिवसेना खासदार आहेत हेमंत गोडसे नाशिकचे, यांचा कार्यकर्ता गोरख खर्जूल असे या कार्यकर्त्याचं नाव आहे आणि यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र या हल्ल्यादरम्यान असदुद्दीन ओवैसी आहेत यांना कुठल्याही प्रकारची इजा वगैरे झालेली नाहीये। मात्र या संदर्भात ओवैसी यांना विचारलं असता ओवैसीने हे सर्व प्रकरण एक प्रसिद्धीचा स्टंट आहे आणि माझ्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला झाला नाही, प्रसिद्धीसाठी लोक काही खोटं नाटं सांगतायत, अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे नक्की हल्ला झाला की नाही याबद्दल साशंकता निर्माण होते। मात्र याबाबत आपण शिवसेनेचे खासदार जे हेमंत गोडसे आहेत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय। मात्र त्यांनीही या प्रकरणाला अद्याप दुजोरा दिलेला नाहीये। त्यामुळे नक्की काय झालं याबाबत अद्याप ही संसद परिसरातले जे पोलीस आहेत त्यांच्याकडेही माहिती नाहीये, तेही या प्रकरणाचा तपास करतायत। खरं मनोज, विचित्र घटना असंच याचं वर्णन करावं लागेल। एकीकडे हल्ला झाल्याचं काही प्रत्यक्षदर्शी सांगतात, दुसरीकडे ओवैसी म्हणतात हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे, मुळात हल्लाच झालेला नाहीये। मनोज, तुर्तास धन्यवाद। अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं याविषयीचे नक्की घेऊ जर आले तर। हा एक विचित्र घटना घडली आहे संसद भवनाच्या परिसरात। असदुद्दीन ओवैसी एमआयएमचे खासदार यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आपल्याला मिळते आहे, पण आपल्याला मारहाण झालीच नाही असा दावा ओवैसी यांनी केलाय। प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे एक व्यक्ती ओवैसी यांच्या दिशेने चाल करून गेली आणि ही व्यक्ती, ज्याचं नाव गोरख आहे असं म्हटलं जात आहे, ही व्यक्ती शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा एक कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे। या बातमीचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तुर्तास पुढच्या बातमीकडे वळूया। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी चपलीनं मारल्याचं समोर आलं आहे। रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत। विमानात बसण्याच्या जागेवरून रवींद्र यांची एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याशी वादावादी झाली आणि त्याचं पर्यवसान हाणामारीत झालं। गायकवाड यांनी मारहाणीची कबुली सुद्धा दिली आहे। कर्मचाऱ्यांनी माझ्याशी गैरवर्तन केल्यामुळे मी त्याला मारलं असं रवींद्र गायकवाड म्हणतायत। तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही एका समितीची स्थापना केली आहे असं एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आलंय। 25 मारा है जी, मारा है ना। क्यों? उनको समझाया आप सीनियर है, ऑफिसर है, मैंने प्रॉब्लम दिया एयर होस्टेस के पास जी, वो पढ़ो जी, और आपको सोल्यूशन होता है तो आप बात करो, नहीं तो जो सोल्यूशन देगा उसको बुलाओ ना जी। हर एक को 4 लोगों को मैं जवाब वही पूछ रहा है। मैं बोला कंप्लेन उधर है, देखो ना जी। नहीं मैं देखता हूँ। अरे हाथ में क्या है जी? वो तो सीनियर थे बहुत, फ्रेंच कट वाले, उनको बोला साहब जी बहुत सीनियर है, बीपी मत बढ़ाइए, आप बैठिए। बैठ के बात किया, कौन एमपी? मोदी को बात कंप्लेन करूंगा मैं। मारा एक हाथ। लेकिन आप तो सांसद हैं सर। अरे कई का सांसद यार, गालियां खा दूं क्या हर एक का? मैं शिवसेना सांसद हूँ, बीजेपी का नहीं गालियां खाने को।